नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवला पोलीस घेऊन चाललेले असतात. तरीही अर्णव त्यांचा हात झिडकारतो आणि विचारतो की मिस इंदोर, मला खरं खरं सांग की हे सगळं मी केलं आहे असं तुला वाटतंय का? तू माझ्या डोळ्यात बघून सांग की तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट मी घडवून आणलं आहे असं तुला वाटतंय? प्लीज माझ्या डोळ्यात बघ आणि मला सांग. अगं, तुला असं वाटतं का की मी असा माणूस आहे? तू मला किती ओळखतेस गं? आणि त्याशिवाय मला एक गोष्ट सांग की मी तुझ्या बाबांनी कानाखाली मारली मला, म्हणून मी तुझ्या बाबांचा अपघात घडवून आणेल. इतका वाईट मी आहे का? आर यू सिरियस? तुला असं वाटतं का की मी या गोष्टीमुळे तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवून आणीन? मिस इंदोर, प्लीज सांग मला, हे सगळं असंच वाटतंय का तुला? तरीही पोलीस त्याला घेऊन चाललेले असतात. तेव्हा मग अर्णव त्यांना म्हणतो की प्लीज सोडा मला. तरीही अर्णव ईश्वरीला विचारत असतो की सांग ईश्वरी, तुला खरंच असं वाटतंय का की मी असं करेन? म्हणजे ह्या कारणासाठी, इतक्या छोट्याशा कारणासाठी मी तुझ्या बाबांचा अपघात घडवून आणेन असा माणूस आहे का मी? तेव्हा सरळ ईश्वरीला असं विचारल्यावर तिच्याकडे काहीही उत्तर नसतं त्याचं. मग आता लगेचच आत्या आणि बाकीचे सगळे त्याच्याकडे रागाने बघायला लागतात. ईश्वरी पूर्णपणे गप्प असते. अर्णव आता ईश्वरीचा हात धरतो आणि विचारतो की सांग मिस इंदोर, तुला खरंच असं वाटतं का मी असं करू शकेन म्हणून? प्लीज मिस इंदोर, स्पीक अप. तेव्हा मग आता अर्णवला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्णव सर, इथे सगळे आजूबाजूला पब्लिक आहे, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. तरीही अर्णव म्हणतो की येस सर. परंतु तो ईश्वरीला म्हणतो की प्लीज ईश्वरी मला सांग, खरंच तुला असं वाटतंय का? बोल ना, तू काहीतरी उत्तर दे. तेव्हा मग आता आत्या म्हणते की बघितलं का साहेब, कसा वागतो हा? की आणि याच्या वागण्यातूनच दिसून येतं की किती मुजोरी करतो ह्या समोरच्यावर, किती दादागिरी सुरू आहे याची. आणि कितीही काय झालं तरी समोरच्या व्यक्तीला हा आपल्या बाजूने बोलायला भागच पाडतो. त्यामुळे अशा या माथेपुरीला घेऊन जा तुम्ही, माथेफिरू आहे हा, असं आत्या ही पोलिसांना सांगते. आणि नंतर पोलीस देखील अर्णवला तिकडून घेऊन चाललेले असतात. आणि या सगळ्याचमध्ये आता अर्णवला काय बोलायचं काहीच कळत नसतं. ईश्वरी आता गप्पच असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू ही अशी शांत बसली आहेत ना, त्यातूनच तुझं उत्तर मिळालं आहे मला. तुला काहीही बोलता आलं नाही. याचा अर्थ तुलाही असं कुठेतरी वाटतं की हे सगळं मी केलेलंच नाही आहे किंवा यामध्ये माझा हातच नाही आहे. तुझं हे शांतताच मला सांगून गेली की तुला काय वाटतं या सगळ्याबद्दल. परंतु मिस इंदोर, एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की काही झालं तरीही मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन. या सगळ्यात माझा काहीही हात नाही आहे. हे एक दिवस मी जगासमोर विथ प्रूफ सिद्ध करून दाखवीन आणि तेव्हाच मी शांत बसेन. यात माझा काहीही हात नाही किंवा मी काहीच केलेलं नाही आहे, असं म्हणून आता अर्णव स्वतःच पोलिसांचा हात झटकून टाकतो. आणि नंतर मग तो तिथून निघून जातो. आणि या सगळ्यामध्ये आता इथे ईश्वरी खूपच थक्क झालेली असते की मी काय करू. अर्णव पोलिसांना समोरून घेऊन जातात. आता जयू आत्या ईश्वरीला म्हणते की इशू, शांत हो, चल माझ्याबरोबर, असं म्हणून आता ती तिला घेऊन जाते. आणि ईश्वरीला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं की मी काय करू. आणि म्हणूनच ती पूर्णपणे विचारांमध्ये आता गुंतलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि अगदी सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. काय करावं पूर्णपणे अंधारी असते, कारण पोलीस स्टेशनमध्ये तो एकटाच असा पहिल्यांदा अनुभव आणि असं ताटमानेने जगतानाच अचानक हा आयुष्यात आलेला अनुभव, त्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरीची वाक्य त्याला आठवत असतात की हे सगळं जे केलं आहे ना, ते तुम्ही घडवून आणलं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या आणि माझ्या वडिलांचे गुन्हेगार आहात आणि मी तुम्हाला सोडणार नाही आहे. मी तुम्हाला यामध्ये अडकवणारच. हे सगळे वाक्य त्याला आठवतात. नंतर ईश्वरी ही रस्त्याने चालत असते आणि चालत असताना तिचं स्वतःकडे लक्ष देखील नसतं. हे जे काही अर्णवच्या बाबतीत घडलं आहे त्यामुळे तिला याचा खूपच त्रास होत असतो आणि ती पूर्णपणे आता विचारांमध्येच असते. चालतानाही तिचं लक्ष नसतं. अर्णव आता विचार करतो की काय करू मी? मिस इंदोरला कसं पटवून देऊ आणि कसं हे जगासमोर आणू की हे सगळं कसं झालं आहे आणि काय झालं आहे? मिस इंदोर माझं कोणतंही वाक्य किंवा काहीही ऐकायला तयारच नाही आहे. नंतर आता ईश्वरी ही रस्त्याने चालत असतानाच तिच्या डोक्यासमोर अर्णवची वाक्य यायला लागतात. अर्णव म्हणतो की नाही, काही झालं तरीही मिस इंदोरला मी शब्द दिला आहे की मी तिला स्वतःला इनोसंट प्रूफ करून दाखवेल आणि ते मला करायचंच आहे. परंतु कसं? असा प्रश्नही त्याच्यासमोर आता येतो. नंतर आता ईश्वरी ही रस्त्याने चालतच असताना तिला खूप त्रास होत असतो. ईश्वरी मनातच खूप रडत असते आणि एका गाडीजवळ जाऊन तिचा आधार घेत ती तिथेच रडत असते. आणि अर्णव ज्या प्रकारे तिला सांगतो की मिस इंदोर, तुला खरंच असं वाटतंय की तुझ्या बाबांचा मी जीव घेईन? आता पोलिसांना बाजूला करून तो ईश्वरीजवळ येतो. तिच्या हाताला अगदी खांद्याला हलवत विचारतो की सांग ना मिस इंदोर, तुला खरंच असं वाटतं की इतक्या छोट्याशा कारणावरून मी तुझ्या बाबांचा जीव घेईन? आर यू सिरियस?
खरंच असं आता सगळी वाक्य तिला आठवतात आणि अर्णव खरंच या सगळ्यामध्ये दोषी आहे की नाही असा प्रश्नही तिच्यासमोर उपस्थित असतो. अर्णवही तिथे तसाच बसून असतो, कारण त्याला काहीही सुचत नसतं. काय करायचं काय नाही. आता त्याच्याही डोळ्यामध्ये अश्रू व्हायला लागतात, की ईश्वरीच्या बाबतीत इतका गैरसमज तिचा कसा झाला आहे. म्हणजे ती इतकं सगळं चुकीचं का वागते. एका व्हिडिओवरून तिने असा विश्वास का बरं ठेवला, असाही त्रास आता अर्णवला होत असतो. आणि म्हणूनच तो एकटक शून्यात बघतच तिथे पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलेला असतो. काय बोलावं त्यालाही सुचत नसतं. आणि नंतर ईश्वरीचंही वाक्य त्याला आठवतं, की अर्णव सर, हे सगळं झालं ना ते फक्त तुमच्यामुळे. रोज उद्या उठून तिथे डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते बाबांबद्दल आज काय सांगतील याची धाकधूक मला लागून राहिलेली असते. काय करायचं ते मला काहीही सुचत नाही आणि ही परिस्थिती आमच्यावर फक्त तुमच्यामुळे आली अर्णव सर. आणि तसंच झालं आहे. तेव्हा ईश्वरीशी तो बोलताना प्रयत्न करत असताना ईश्वरी म्हणते की नाही, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, तुम्ही घेऊन जा यांना. एका क्रिमिनलशी मला बोलायचंच नाही आहे. हे सगळं आता त्याला आठवतं. तेवढ्यातच एक हवालदार येतो आणि हळूच म्हणतो की ओ अर्णव साहेब. तेव्हा अर्णवचं लक्षच नसतं. तरीही तो पुन्हा आवाज देतो, ओ अर्णव साहेब, हे घ्या इकडे या, तुमच्यासाठी फोन आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो माझ्यासाठी फोन. आणि मग तो फोन घेतो आणि हॅलो असं बोलतो. हवालदार बाजूलाच निघून जातो. आता तो फोन राकेशने केलेला असतो. राकेश आता तो फोनवर बोलतो की हॅलो मेहुणे साहेब, मी बोलतोय. आवाज तर ओळखला असेलच ना. असं बोलल्याबरोबर आता अर्णवला आणखीनच चीड येते. तेव्हा मग राकेश म्हणतो की काय मेहुणे साहेब, कसं चाललं आहे तुमचं. म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात. तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की यू ब्लडी, मला कळलं आहे हे सगळं तू केलं आहेस ना. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की वा वा, म्हणजे खरंच तुमचं डोकं खूप चालतं म्हणायचं. अगदी व्यवस्थित विचार करता तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय कारणानिशी काम केलं आहेस ते लवकर बोल. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, एवढा राग मेहुणे साहेब. अहो तब्येतीसाठी एवढा राग बरा नाही आहे बरं का. अहो काही झालं तरीही तुम्ही विचार करू नका, इतकं सगळं कशासाठी घडतं आहे, का घडतं आहे. त्या ईश्वरीने तुम्हाला पोलीस स्टेशन दाखवलं ना हो. बघा आता काय करायचं. आणि हो, आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहात म्हटल्यावरती विचार करा हां. नाहीतर ती ईश्वरी भेटायला येईल आणि मग तुम्हाला तिला सगळं काय काय घडलं आहे ते सांगण्याचे किडे डोक्यात वळवळतील. आणि मग असं वळवळत असतील ना किडे, तर आत्ताच्या आत्ता त्या किड्यांना तिथेच मारून टाका. कारण जर तुम्ही तिथे ईश्वरीला काहीही सांगितलं तर इथे लक्षात ठेवा, मी तुमच्या घरीच आहे आणि तुमची ती गोंडस गोजिरी बावळट बहीण ही माझ्याकडे आहे. आणि जर तुम्ही तिथे काय केलात तर इथे मी काय करू शकतो याचा अंदाज तर तुम्हाला आहेच. असं म्हणून आता इथे तो त्याला धमकी देतो आणि म्हणतो की एन्जॉय, एन्जॉय, जेलमध्ये 2 दिवस एन्जॉय करा. कोणाला काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर तुम्हाला माहीतच आहे की काय घडू शकतं ते. असं म्हणून आता इथे राकेश हा पूर्णपणे मजेत असतो आणि त्याला टोचून बोलून अगदी फोन कट करून टाकतो. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी इथे घरी आलेली असते. तर इथे आता अर्णवला खूपच टेन्शन येतं. त्याच्या लक्षात येतं की हे सगळं कशामुळे आणि कोणामुळे घडतंय. म्हणून तो त्याच गोष्टीचा आता विचार करत तिथेच उभा राहिलेला असतो. ईश्वरी घरी आल्यानंतर ती तिथेच बसते. कारण तिला हे सगळं जे काही घडलं आहे, अर्णवला पोलिसात दिलं आहे, याचाही खरं तर मनापासून खूप त्रास होत असतो. कारण कितीही काही झालं तरीही अर्णव हा निर्दोष आहे हे तिला मनातून वाटत असतं. परंतु करू काय, सगळे पुरावे त्याच्या विरोधात असतात. म्हणून ती तिथे अगदी जोरजोरात रडायला लागते. नमू तिच्या आवाजाने येते आणि म्हणते की इशू, अगं काय झालं, तू अशी जोरजोरात का रडतीयेस. प्लीज अशी रडू नकोस ना, काय झालं आहे तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, खरंच मला हे सगळं नाही सहन होते. त्यावेळेला मग आता इथे नम्रता म्हणायला लागते की इशू प्लीज जरा शांत हो, नको रडूस असं तू, सगळं ठीक होईल. असं ती आता तिला सांगून समजवत असते आणि शांत करत असते. त्यानंतर मग आता इथे आकाश अर्णवला भेटायला आलेला असतो. तो म्हणतो की दादा, अरे हे सगळं काय आहे तुला जेलमध्ये. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ, या सगळ्याचा विचार इतका करू नकोस आकाश. इतकं लक्षात ठेव की आता ऑफिसची सगळी जबाबदारी ही तुझ्यावर आहे. यू हॅव टू हँडल एव्हरीथिंग, ओके. असं तो त्याला समजावतो. नंतर मग तो म्हणतो की हे सगळं काय करते ईश्वरी. तिने तुला असं पोलीस स्टेशनमध्ये कसं टाकलं, कंप्लेंट कशी केली. नाही, आपण तिला इतका सपोर्ट केला तरीही ती असं कसं चुकीचं वागू शकते. नाही, मला तिच्याशी बोलायलाच पाहिजे. मी बोलतो जाऊन तिच्याशी, तिला समजावतो, विचारतो जाब तिला. तेव्हा अर्णव समजावतो आणि शांत करत म्हणतो की हे बघ आकाश, असं काही करायचं नाही आहे. लक्षात ठेव की ईश्वरी तिच्या जागेवर बरोबर आहे.
तिच्यासमोर जे काही पुरावे देण्यात आलेत किंवा तिच्यासमोर ज्या काही गोष्टी घडल्यात त्यामुळे तिला हे वाटणं साहजिकच आहे. म्हणून आता तू तिच्याशी काही बोलू नकोस. ती खूप डिस्टर्ब असेल. त्यापेक्षा तू आपल्या घरातल्यांना सांभाळ. आजी आणि ताई ऑलरेडी मेंटल कंडिशनमध्ये व्यवस्थित नसतील. त्यामुळे तू त्यांना सावर. ठीक आहे, तू काळजी घे, असं तो बोलतो. त्यावेळेला त्याला आता आकाश काही न बोलता वैतागत तिथून निघून जातो, कारण त्याला भावाची अवस्था बघवत नसते. तेवढ्यातच तिथे मामा येतो आणि मामा म्हणतो की अर्णव, अरे हे सगळं काय आहे? तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की मामा माझं ऐकून घे. हे सगळं जे काही घडलं आहे ना, हे त्या राकेशने घडवून आणलं आहे. तेव्हा मामा म्हणतो की कसं काय? राकेशने कसं? तेव्हा अर्णव म्हणतो की मामा, हे सगळं त्यानेच घडवून आणलेलं आहे. माझ्यासारखी सेम कार अरेंज केली, माझ्यासारखा सेम ब्लेझर घातलेला व्यक्ती गाडीत बसवला आणि त्यानंतर मग त्याने हा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे. त्याने हे सगळी प्री प्लॅन केलेलं आहे. तेव्हा मग आता लगेच मामा म्हणतो की हे सगळं तो कसं करू शकला? म्हणजे तो बंगलोरला होता ना रे त्या काळामध्ये, परंतु तरीही ते हे सगळं कसं मॅनेज करू शकला तो? तेव्हा राकेश म्हणतो की नाही मामा, मलाही काही लक्षात येत नाही आहे की हे सगळं त्याने कसं घडवून आणलं आहे, परंतु हे नक्की की हे सगळं त्यानेच घडवून आणलं आहे आणि मग या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आता तपास घ्यायला हवा. तेव्हा मामा म्हणतो की अर्णव, म्हणजे तुझ्या लक्षात आलं आहे का, हा माणूस ना काहीही करू शकतो. आपण प्लॅनिंग करतोय त्याच्या 10 पावले पुढे जाऊन हा प्लॅनिंग करतोय आणि आणि त्याने हे सगळं तुला फसवलं आहे ना, ते अगदी व्यवस्थित विचार करून जेलमध्ये टाकलं आहे आणि हे सगळे मीडियाला व्हिडिओ त्यानेच व्हायरल केलेले असणार, आय एम शुअर. आणि त्याने मुद्दामच शनिवार रविवारचा दिवस निवडला, कारण की तुला 2 दिवस बेल होणार नाही त्याला माहीत होतं म्हणून. तेव्हा तू काळजी करू नकोस अर्णव, मॅजिस्ट्रेट साहेब आपल्या ओळखीचे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया आणि यातून मार्ग काढू आणि तुला सोडवतो मी बेलवर, डोंट वरी. तेव्हा अर्णव म्हणतो की नको मामा, असं अजिबात करून आणू नकोस, कारण जर असं घडलं तर मग मिस इंदोरला याचा त्रास होईल. तेव्हा मामा म्हणतो की अर्णव, अरे असं का बोलतोयस तू? ईश्वरीला या बाबतीत कसा काय त्रास होईल? तेव्हा आता अर्णव म्हणतो की तसं नाही मामा, जर आपण असे पैसे देऊन बाहेर सुटलो किंवा कुठल्या तरी ओळखीमुळे सुटलो तर मिस इंदोरला याचा आणखीनच त्रास होईल. तिच्या लक्षात येईल की मी हे जे काही सुटलो आहे ते स्वतःला निर्दोष सिद्ध करून नाही, तर मी पैसे चारून इथून सुटलो आहे आणि पैशाचा माझ्यामुळे मी इथून सुटलो आहे, हे तिला असं वाटता कामा नये आणि याचा त्रास तिला जास्त होऊ शकतो. तेव्हा मग मामा म्हणतो, परंतु अर्णव, तुझी चुकी नसतानाही तू इथे का अडकून राहशील? तेव्हा अर्णव म्हणतो की मामा, मला माहिती आहे यात माझी काही चूक नाही आहे, परंतु तरीही मी या सगळ्या गोष्टी या सहन करायला तयार आहे, कारण काही झालं तरीही मिस इंदोरच्या नजरेत मला व्यवस्थितच राहायचं आहे. किती काही झालं तरीही त्याच्या बाबतीत मला चुकायचं नाही आहे आणि मिस इंदोरला त्रास होईल असं मला आता काही वागायचं नाही आणि मला खूप प्रेम आहे तिच्यावर माझं, म्हणून तिला त्रास झालेला आणखी बघवत नाही आहे. तिचे बाबा ऑलरेडी तिथे आहेत, जीवनमरणाशी झुंजत आहेत, त्याचा त्रास तिला आहेच, त्याच्यावर आणखी माझं टेन्शन तिला द्यायचं नाही आहे मला. म्हणून मामा, आता आपण या गोष्टी शोधूयाच. आणि म्हणून मामा तिथून वैतागून निघून जातो. ईश्वरी आता खूप रडत असते. नमू विचारते की बोल ना इशू, काय झालं आहे? इतकी का तू अगदी अनावर होऊन रडत होतीस? ईश्वरी म्हणते की ताई, मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. आता ना अर्णव सरांना मी कधीही माफ करणार नाही आहे, त्यांना सोडणारच नाही आहे मी. आपल्या बाबांच्या बाबतीत ते असं कसं वागू शकले? मी त्यांच्याबद्दल पोलीस कंप्लेंट करून आले आणि आता ते जेलमध्ये आहेत. काही झालं तरी त्यांच्या बाबतीत मी हे सगळं मागे घेणारच नाही आहे. तेव्हा मग आता ईश्वरी ही रागानेच बघते. नमू म्हणते की हो इशू, नको काळजी करूस, नक्कीच बाबा आपले व्यवस्थित होतील. परंतु अर्णव सर असे कसे वागू शकतील? खरंच कळत नाही, म्हणजे इतका चांगला माणूस, आपली इतकी मदत करणारा माणूस हा असं कोणत्या तरी लेवलला जाऊन वागेल, खरंच याच्यावर विश्वासच बसत नाही आहे गं इशू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, विश्वास नाही बसत आहे, परंतु सगळे पुरावे तर हेच सांगतायत की हे सगळं केलं आहे ते अर्णव सरांनी केलं आहे. ठीक आहे, अगं हे सगळं त्यांच्याकडून चुकून झालं, आपण असं एक वेळेस म्हणूया, असं म्हणूया की त्यांनी हे मुद्दामून नाही केलं, परंतु तरीही त्यांना इतकं तर दिसलं आहे की त्यांच्या गाडीने एखाद्याचा अपघात झाला आहे, मग आपल्या बाबांना तसंच रस्त्यावर टाकून ते असं निर्दयीपणे कसं निघून जाऊ शकले? त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही नाही केलं. तेव्हा मग ईश्वरीला आता पाणी पित असताना अर्णवचं वाक्य आठवतं की मिस इंदोर, माझ्या डोळ्यात बघून सांग की तुला खरंच असं वाटतंय का की तुझ्या बाबांचा अपघात हा मी घडवून आणला आहे, मी हे सगळं केलं आहे, असं तुला खरंच वाटतंय का? असं ईश्वरीला आता त्याची वाक्य आठवत असतात. आणि नंतर मग तो तिथेच ती विचार करते आणि तिच्या हातून जो पाण्याने भरलेला ग्लास असतो तो खाली सांडतो आणि तो तिचं लक्ष नसताना ते घडल्यामुळे नमू येते आणि म्हणते की इशू, अगं काय झालं? कुठल्या विचारांमध्ये आहेस तू? शांत हो प्लीज. परंतु तरीही ईश्वरीच्या डोक्यांमधून ते विचार काही केल्या जातच नसतात. ती म्हणते की नाही,
जर अर्णव सरांनीच हे सगळं केलं आहे तर याची शिक्षा ही त्यांना मिळायलाच हवं. काही केलं तरीही त्यांच्याबद्दल आता मी कुठल्याही बाबतीतला चुकीचा निर्णय घेणार नाही. जर त्यांनी हे सगळं केलं आहे ना तर त्यांना या सगळ्याची कठोरातली कठोर शिक्षा भोगावीच लागेल. या सगळ्यामधून त्यांना फैसला होणार आणि शिक्षा भोगावीच लागणार. असं म्हटल्यावर आता ईश्वरीकडे नम्रता बघायला लागते. खरं तर ईश्वरी ही खूप आतून हलून गेलेली असते, कारण तिला हे सगळ्याचा खूप त्रास झालेला असतो. परंतु नमूला हे सगळं माहीत असतं आणि नमू तिला म्हणत असते की इशू तू शांत हो. आता अर्णव सरांबद्दल कंप्लेंट केली आहे ना आपण, आता आपण शांत राहूया असं ती तिला समजावते. परंतु इथे ईश्वरीच्या डोक्यातून काही केलं ते सगळं जातच नसतं. नंतर अर्णवच्या घरी तीच न्यूज चॅनल सुरू असते आणि अंजली तेच ऐकत असते की सुप्रसिद्ध उद्योगपती अर्णवराजे शिर्के यांनी संजय देसाईसारख्या सामान्य माणसावर मुद्दाम हल्ला केल्याचं लक्षात येत आहे आणि अपमानाच्या बदल्यातून हा बदला घेतल्याचं लक्षात येत आहे. तेव्हा मग आता हे सगळं सुरू असताना मामा पटकन रिमोट घेतो आणि टी व्हीच बंद करून टाकतो आणि मग अंजलीला म्हणतो की अंजली काय हे सारखं सारखं न्यूज चॅनलवाले तेच 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 दाखवत आहेत आणि ए बाई तू ना सारख्या असल्या बातम्या बघू नकोस, तुझ्या आणि बाळाच्या तब्येतीवर परिणाम होईल. तेवढ्यातच तिथे वल्लरी येते आणि मग त्यावर मामा विचारतो की काय गं वल्लरी, आई कुठे गेली आहे, दिसत नाही आहे. ती म्हणते की आई देवळात गेल्या आहेत देवाला साकडं घालण्यासाठी. खरं तर मी त्यांना सांगितलं होतं की अशा परिस्थितीत तुम्ही नका जाऊ एकट्या, परंतु त्या ऐकतील तर ना. गेल्या त्या निघून तिथेच, काय बोलणार त्यांना ना, जाऊ दे आता. परंतु आता तरी तुमच्या लक्षात येतं आहे का की ती ईश्वरी काय करून बसली आहे ते, तिने आपल्या कुटुंबावर ही काय वेळ आणली आहे हे सगळे तुम्ही बघताच आहे ना. म्हणजे तुम्ही सगळे त्यावेळेला ईश्वरीला उचलून धरायचात. सगळ्यांना ती खूप आवडायची, परंतु मीच एकटी होते जी तिला विरोध करत होते. तेव्हा तुम्हाला माझं तोंड दिसायचं बोलताना, पण आता बघितलं तिने काय वेळ आली आपल्या अर्णववर आणि अर्णवने इतकी मदत करूनही तिने अशी वागली. अहो, पत्रिका जुळली नाही त्यामागे देवाचं काय कारण होतं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. देवाने का त्यांची पत्रिका जुळवली नसेल, म्हणूनच हे सगळं झालं. आता माझं ऐकायला तुम्हाला होतच नाही आहे. काय गंजली, तुला पण ती ईश्वरी खूप आवडायची ना, आता बघितलं काय केलं, तुझ्या भावाला अडकवलं. तेव्हा मग मामा म्हणतो की वल्लरी बस कर, अगं किती बोलशील. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नाही आहे ना त्या गोष्टीबद्दल जास्त बोलू नये आणि सत्य वेगळंच असू शकतं. तेवढ्यात तिथून राकेश येतो आणि म्हणतो की मामा काय आहे हो सत्य, असं विचारल्याबरोबर आता सगळेजणं त्याच्याकडे बघतच राहतात. आणि मग राकेश हा मामाजवळ येतो आणि विचारतो की मामा कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि कोणत्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही. असं म्हटल्यावर आता अगदी राकेश डोळे मोठे करूनच मामांकडे बघायला लागतो, कारण मामाला समजलेलंच असतं की हे सगळं यानेच करून आणलं आहे. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की मामा खरं तर आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता, परंतु सगळे पुरावे आहेत ना ते त्याच्या विरोधात आहेत, त्यामुळे खरंच हे सगळं ना खूप कठीण होऊन बसलं आहे. काय करायचं काहीच कळत नाही आहे. अर्णव असा वागला आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा संदर्भ लावणंच खूप कठीण चाललेलं आहे, परंतु नका काळजी करू. तेव्हा मग आता मामाला तो म्हणतो की मामा हा पेढा घ्या, प्रसादाचा पेढा घ्या. अहो मी गेलो होतो देवळात साकडं घालायला की अर्णवला या सगळ्यात जर अडकवलं असेल तर या सगळ्यातून लवकर सोडव रे बाबा त्याला, असं सांगायला. तेव्हा आता वल्लरी तो पेढा घेऊन तोंडात घालायला जात असताना तिच्याकडे मामा अगदी रागानेच बघतो. तेव्हा मग ती घाबरते आणि म्हणते की अहो तुम्ही प्रसाद दिलाय म्हणून खाते हा, नाहीतर अर्णव तिकडे जेलमध्ये असताना माझ्या घशाखाली असं गोड उतरणं म्हणजे शक्यच नाही. असं म्हणून आता ती म्हणते की हा फक्त प्रसाद आहे आणि तुम्ही अर्णवसाठीच प्रार्थना केली म्हणून हा प्रसाद मी खाते. असं बोलल्याबरोबर आता इथे मामा रागाने बघतो आणि तेवढ्यातच राकेश म्हणतो की हे घे अंजली, तूही हा प्रसाद घे. ती म्हणते की ते सगळं राहू द्या, मला सांगा की तुम्ही तिकडे जेलमध्ये गेला होतात ना, काय झालं तिकडे पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस काय म्हणाले, म्हणजे आपला अर्णव सुटेल ना बेलवर, त्याला बेल होईल ना. असं म्हटल्यावर आता राकेश म्हणतो की अंजली अगं नको इतका विचार करूस, मामी तुम्ही एक काम करा, तुम्ही अंजलीला आत घेऊन जा बघू. तरीही अंजली ऐकत नाही. ती म्हणते की प्लीज तुम्ही मला सांगा ना की काय झालं आहे नक्की, प्लीज मला सांगा ना की आपला अर्णव सुटेल ना बेलवर, म्हणजे पोलिसांचं तुमचं बोलणं झालं आहे ना. तेव्हा आता राकेश म्हणतो की हो अंजली नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित, प्लीज टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तेवढ्यातच आता अंजलीला तिथून घेऊन जायला लगेच मामा सांगतो आणि म्हणतो की जा जा प्लीज हिला इथून घेऊन जा. तेवढ्यातच आता तिथून अंजली निघून जाते आणि मामाही निघून जात असताना लगेच राकेश बोलतो की मामा थांबा इकडे या. असं म्हणून आता तो त्याला पेढा द्यायला जात असतो आणि म्हणतो की हा घ्या ना, अहो प्रसादाचाच पेढा आहे हा, त्याच्यात काही मिक्स नाही केलेलं आहे मी. असं तो त्याला बोलून दाखवतो आणि म्हणतो की काय मग अडकला ना तुमचा अर्णव,
सांगत होतो त्याला की या सगळ्याच्या तळाशी जाऊ नकोस, परंतु तरीही ऐकला नाही तो. आणि तुम्ही काय, तुम्ही मोठे खरं खोटं सिद्ध करायला निघालात का? परंतु बघा आता त्याच्यावर काय वेळ होऊन बसली ते. अर्णव आता तिथेच जेलमध्ये असतो आणि त्यालाही खूप आता टेन्शन आलेलं असतं. आणि मामा इतका रागानेच त्याच्याकडे बघत राहिलेला असतो की राकेशची त्याला खूप चिड येत असते. एवढ्यातच इथे आता इन्स्पेक्टर साहेब अर्णवबरोबर बोलत असतात की राजे शिर्के साहेब, हे सगळं जे काही घडलं आहे ना ते खरंच खूप प्लॅन पद्धतीने घडवण्यात आलं आहे आणि सगळे पुरावे हे तुमच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला सोडवणं हे कठीण आहे. खरं तर मागच्या वेळेलाही जे होळीच्या वेळेला त्या मॅडम तुमच्या गाडीत बसलेल्या तेव्हाही हे सगळं असंच प्रकरण घडलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींची खोलात चौकशी केली जाणार आहे. तोपर्यंत ईश्वरी देसाई तुमच्याशी बोलायला आल्यात. त्या तुमच्याशी काय बोलत आहेत ते प्लीज त्यांच्याशी जरा बोलून घ्या आणि तुमची बाजू जी काही असेल ती त्यांना सांगा. तेवढ्यातच आता ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी अर्णवला समोर बघते. अर्णव पण ईश्वरीला आता समोर बघतो आणि ईश्वरी रागानेच अगदी त्याच्याकडे बघायला लागते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, मामा म्हणत असतो की मला फक्त एक संधी मिळू दे. मी जगासमोर तुझं हे जे काही पितळ आहे ते नक्कीच उघडं पाडणार आणि नक्कीच तुला सगळ्या जगासमोर मी उभा करणार आणि फक्त एक संधी. असं म्हटल्यावर आता राकेश अगदी रागानेच मामाकडे बघतो आणि त्याला म्हणतो की मामा, तुम्ही आता त्या फक्त संधीची वाटच बघत राहा. ती संधी कधीच येणार नाही. आता मामा ज्या रागाने त्याच्याकडे बघत असतो त्याच वेळेला आता मामाकडे बघत असताना तो अगदी रागानेच बघतो आणि घाबरतो की मामा असं काही करणार आहे ज्याने मी अगदी उघडा पडेल किंवा काही माझ्याबद्दल समजेल. नंतर ईश्वरी आता अर्णवला म्हणते की तुम्ही हे जे काही केलं आहे ना त्यामुळे एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की तुमची माझ्याशी आत्तापर्यंत असलेली मैत्री, सगळी जान पेचान ही आता अजिबात नाही आहे आणि यापुढे कधीही समजा माझ्यासमोर आलातच तर माझ्यासमोरून अजनबी समजून निघून जायचं. अजिबात माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नच करायचा नाही. तुमच्यात आणि माझ्यात असलेलं नातं आता सगळं संपलेलं आहे. त्यावेळेला आता ईश्वरी तिथून निघून जात असताना अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, तुझं हे ओपिनियन कधी चेंज होणारच आहे. तुझं ओपिनियन नक्की चेंज होईल हे मला वाटतंय. तेव्हा मग ईश्वरी त्याला पटकन बोलून दाखवते की कधीच नाही. तुमच्याबद्दलचं माझं हे मत कधीच बदलू शकत नाही. असं म्हटल्यावर आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.